बघा वर्तुळाच्या बाहेर आहेत 4 3 2 1 आणि वर्तुळामध्ये संख्या आहे 30. आपण आधी सुरुवातीला काय करूया, यांची बेरीज करून पाहूया. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10, 10 त्रिक 30, 10 त्रिक 30, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 2 22, 22 त्रिक किती होतात, 3 2 6, 3 2 6. ह्याच्यात आहेत का, नाही, म्हणजे आपल्याला ही ट्रिक लागू होत नाही. मग काय करावं लागेल, थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करूया. आपण 4चा वर्ग लिहूया. 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग बरोबर. बघा किती, 4चा वर्ग किती 16, 3चा वर्ग किती 3 त्रिक 9, 2चा वर्ग किती 2 2 4 आणि 1चा वर्ग किती 1 गुणिले 1 1च. आता यांची करूया बेरीज. 16 4 20 आणि 5 25 आणि 4 29 आणि 1 30, म्हणजे किती आले, हे 30 आले. म्हणजे ही ट्रिक या वर्तुळापुरती लागू झाली आहे. आता पुढे लागू होती का पाहूया आपण. ह्या 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग बरोबर किती. 4चा वर्ग 4 चौक 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 6 6 36 आणि 7चा वर्ग 7 7 49. आता ह्यांची करूया बेरीज. 9 6 15 आणि 5 20 आणि 6 26ला 6चा हातच्या आले 2, 4 आणि 2 6 आणि 3 9, 2 11 आणि 1 12, 126 आलं का, आलं. म्हणजे ही ट्रिक 2ला लागू होते, म्हणजेच तिसऱ्या वर्तुळाला सुद्धा लागू होणार. तर ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय उत्तर येतं हे आपण आता पाहूया. याला काय करूया, 5चा वर्ग अधिक 8चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 6चा वर्ग बरोबर किती. तर 5चा वर्ग किती 25, 8चा वर्ग 8 8 64, 7चा वर्ग 7 7 49 आणि 6चा वर्ग 6 6 36. या सगळ्यांची करा बेरीज. 6 9 15, 15 4 19 आणि 21 आणि 4 24ला 4चा हातच्या आले 2, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10 आणि 5 15 आणि 2 17, 174 आहे का. ऑप्शनमध्ये 174 आहे. म्हणजेच या ठिकाणी काय उत्तर येते आपलं 174. अशा प्रकारे हे 3 वर्तुळ